21,000 कोटी जनतेच्या खिशातून उरबाडले म्हणत अंत्यसंस्काराच्या खर्चावरही जीएसटी लावाल। जीएसटी वसुलीवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात। लाडकी बहीण योजनेमधून विरोधकांची नावे हटवणार। शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचा विरोधकांना दम। प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे पुणे मुंबई विमानसेवा बंद। एअर इंडियाचा निर्णय। मुंबई पुणे दरम्यान 2 नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव। घाट टाळल्यामुळे प्रवास वेळेत अर्ध्या तासाची बचत होणार। गणेशोत्सवापर्यंत पुणेकरांना मिळणार स्वारगेट पर्यंत मेट्रो सेवा। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात। मुंबईसह उपनगरात पावसाचे उघडीप। विदर्भात मात्र मुसळधार पाऊस। पुढील दिवसांमध्ये पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज। मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला। पाणीसाठा 93% गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 10% पाणीसाठ्यात वाढ। आवक वाढल्यामुळे भाजीपाला स्वस्त। टोमॅटो कोथिंबीरसह सर्व भाज्यांचे दर घसरले। सामान्यांना दिलासा। NIRFचे 2024 चे रँकिंग जाहीर। IISc बंगळुरू देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, तर दिल्लीमधील JNU दुसऱ्या स्थानावर। देशामध्ये मोबाईल हॅक होण्याचं प्रमाण वाढलं। अज्ञात नंबर्सवरून मेसेज आल्यास त्यावर क्लिक न करण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन। तसंच फोन जास्त गरम होत असेल तर फोन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नंदुरबारमध्ये खराब रुग्णवाहिका आणि ढिसाळ आरोग्य सुविधांच्या विषयांवर विरोधी सदस्य आक्रमक। फायद्याच्या प्रश्नाकडे सत्ताधारी अधिक लक्ष देत असल्याचा घणाघात।